सातारा गॅझेटियरमध्ये सरकारनं हयगय करू नये, निर्णय न झाल्यास मुख्यमंत्र्यांना फिरू देणार, जरांगेंचा सरकारला इशारा। नागपुरात ओबीसी साखळी उपोषणाची सांगता होण्याची शक्यता, मंत्री अतुल सावे ओबीसी आंदोलकांच्या भेटीला, काय निर्णय होणार याकडे लक्ष। सरकारनं ठोस आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांची भूमिका। वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर, आज होणारा पक्षप्रवेश पुढे ढकलला, कारण अस्पष्ट। ओमराजे निंबाळकर अधिकाऱ्यांवर भडकले, ग्रामसडक योजनेच्या कामाची माहिती न दिल्यानं संताप, अधिकाऱ्यांचा काढला बाप। बारामतीत शुक्रवारी ओबीसी धनगर एल्गार मोर्चात लक्ष्मण हाके सहभागी होणार, जरांगेंनी धनगर समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप। नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, राणेंवर आज होणार शस्त्रक्रिया। नागपूरच्या बाजारगावमधील सोलार कारखान्यात स्फोट, सोलार एक्सप्लोजिव्ह स्फोटक निर्मिती कारखान्यातील घटना, स्फोटात 25हून अधिक कामगार जखमी। लाखनी तहसील कार्यालयातील लिपिकाची दादागिरी, वृद्ध दिव्यांग निराधार महिलांना मनस्ताप, तक्रार करूनही कारवाई न झाल्यानं नाराजी। लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता, दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 येण्याचा अंदाज। जीएसटीत आता 2च स्लॅब, 5 आणि 18% दराचा स्लॅब लागू होणार, 12 आणि 28% दराचा स्लॅब रद्द। मोदी सरकारचं देशवासियांना बंपर गिफ्ट, एसी, टीव्ही, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, चपलांसह रोजच्या वापराच्या वस्तू स्वस्त होणार, तर आरोग्य विमा आणि जीवन विमा सवलत मिळणार। सोने चांदीच्या भावात मोठी वाढ, सोन्याचे दर आज 1,05,638 वर, तर चांदी 1,22,833 रुपयांवर। दिवाळीत विमान प्रवास 52% महागणार, रुपया घसरल्यानं विमान प्रवास महाग। मुंबईत एसी लोकलची संख्या वाढणार, सरकार 238 वातानुकूलित लोकलची खरेदी करणार।